मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांचा 7 कलमी कृती आराखडा ही संकल्पना राबवली. त्यात महसूल व्यवस्थेने मोठे योगदान दिले. महसूल मंत्री बावनकुळे यांच्या पुढाकाराने महसूल व्यवस्थेच्या सक्षमीकरणाचा पाया रचला गेला. या 100 दिवसात अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. यंत्रणेच्या बळकटीकरणाचा रोडमॅप तयार करण्यात आला. महसूल खात्याचे 18 महत्त्वपूर्ण निर्णय. राज्याचे वाळू रेती निर्गती धोरण 2025 जाहीर. वाळू डेपो पद्धत बंद. लिलाव पद्धतीने वाळूची विक्री. घरकुलांसाठी 10% वाळू आरक्षित. फेसलेस नोंदणी आणि वन स्टेट वन रजिस्ट्रेशन सुरू. राज्यातील कोणत्याही उपनिबंधक कार्यालयात मालमत्ता कागदपत्रांची नोंदणी. छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान. सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करण्यास धोरण. विशेष अभय योजना. जीवन सातबारा मोहिमेतून शेतकऱ्यांना दिलासा. मयत खातेदारांच्या 5 लाख उतार्यावर वारस नोंदी. एम स्टँडचा वापर अनिवार्य करण्याचे धोरण निश्चित. शेत अन पानंद रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी मोफत पोलीस बंदोबस्त. शेत रस्त्यांची होणार सातबारावर नोंद. जन्ममृत्यूची बोगस प्रमाणपत्रे वितरणास चाप. जन्ममृत्यू नोंदणी अधिनियमात सुधारणा. ड्रोनच्या माध्यमातून होणार खाणींची पाहणी. आता घरबसल्या मिळविता येणार ई-मुद्रांक प्रमाणपत्र. गाळ माती मुरुम विनामूल्य मिळणार. घरकुल बांधकामासाठी मोफत वाळूची रॉयल्टी घरपोच मिळणार. घरकुल बांधकामासाठी मोफत वाळूची रॉयल्टी घरपोच मिळणार. शैक्षणिक प्रमाणपत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ. विद्यार्थ्यांना 500च्या स्टॅम्पची सक्ती रद्द. सलोखा योजनेला मुदतवाढ. शेतीच्या वादांवर कायमस्वरूपी तोडगा. माझी जमीन माझा हक्क अभियानासाठी राज्यस्तरीय समिती. 80 अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या. यंत्रणेचे विकेंद्रीकरण. महाराष्ट्रात शहरी भागांसाठी नक्षा कार्यक्रमाला शासनाची मान्यता. मित्रांनो, ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे. आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीनच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. धन्यवाद.